Good afternoon, students. Welcome in our English class. Today, we are going to learn a new topic, page number 23, 1.7. Are you a die kid? What is meant by die? DIY means do it yourself. Are you a die kid? Means die means D for do, I for it, U for Y for yourself. डू इट युअरसेल्फ म्हणजे तुमचे तुम्ही करा. अशा काही ते गोष्टी दिलेल्या आहेत की तुमच्या तुम्ही त्या करू शकता. त्याच्याविषयी आपण आता बोलणार आहोत. पेज नंबर 23, 1.7. आर यू अ डाय किड? वेन यू वेर व्हेरी यंग, युअर पॅरेंट्स ऑर अदर ग्रोन अप्स did everything for you. They fed you, washed you, dressed you, and took you around. But things must have changed since then. Now that you are nearly 11, you must have learned to do many things all by yourself. Now you are a do it yourself means die kid, right? Here's a list of some things an 11 years old child should be able to do, and never mind if you can't do some of these things yet. There is a whole year for you to learn these things. You will enjoy them. So let's begin our count. पहा, तुम्ही जेव्हा लहान होते तेव्हा तुमच्या घरातले आईवडील किंवा इतर मोठ्या व्यक्ती तुमच्यासाठी सगळं करायच्या. तुम्हाला खाऊ घालणं, आंघोळ घालणं, कपडे घालणं, बाहेर फिरायला वगैरे नेणं, हो की नाही? पण आता तुम्ही 11 वर्षाचे झालेले आहात जवळजवळ. त्यामुळे मोठ्यांच्या मदतीशिवाय बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला करता येतात किंवा तुम्ही करू शकता. कारण आता तुम्ही डू इट युअरसेल्फ म्हणजेच DIY डाय मुलं आहात, बरोबर की नाही? 11 वर्षाच्या मुलाला कोणत्या गोष्टी करता येऊ शकतील अशा काही गोष्टींची यादी आपल्या या पाठामध्ये दिलेली आहे. कदाचित सर्वांनाच या गोष्टी येणार नाहीत. काहींना यातल्या सगळ्या गोष्टी करता येत असतील, काहींना येत नसतील. पण काळजी करू नका, तुम्ही अजूनही या गोष्टी शिकू शकता. कारण आता तुम्हाला शाळा पण नाही आहे, हो की नाही? घरी बसून तुम्ही आहात. त्यामुळे इतर रिकाम्या वेळी जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही यातल्या ज्या गोष्टी तुम्हाला येत नाही आहेत त्या तुम्ही करून पाहायच्या आहेत. समजलं? पाहता इथे 2 कॅरेक्टर दिलेले आहेत. हा जो आहे येलो शर्टवाला हा आहे बिट्टू आणि हा इकडचा जो आहे तो आहे पॅडी. तर हे एकमेकांशी बोलतात. ते पाहता पहिली गोष्ट तुम्हाला काय करता आली पाहिजे, कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन. पर्सनल हायजीन म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घेता का? हे 11 वर्षाच्या मुलाला आलं पाहिजे, तुम्हाला आलं पाहिजे. आता यात काय काय गोष्टी दिलेल्या आहेत त्या तुम्ही करू शकता का? पहा, आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली. डू यू? ट्रिम मीन्स कापणे, रेग्युलरली नियमितपणे, नेल्स नखे. मी माझी नखे नियमितपणे कापतो. तुम्ही ते करता का? दुसरं, आय टेक अ वॉश ऑन माय ओन. अ प्रॉपर वॉश. I remember to wash behind my ears, underarms, elbows, knees, etc. I take wash on my own म्हणजे काय, मी माझी स्वतः आंघोळ करतो, अगदी परिपूर्ण स्नान. मग आंघोळ करत असताना मी काय काय गोष्टी लक्षात ठेवतो, तर आय वॉश बिहाइंड माय इयर्स. बिहाइंड माय इयर्स म्हणजे कानाच्या मागचा भाग स्वच्छ करतो. अंडर आर्म्स काखेत. एल्बो म्हणजे काय, तर कोपर. नीज गुडघे, गुडघ्याच्या मागचा भाग, हे सगळं मी व्यवस्थित स्वच्छ करतो. डू यू मीन्स तुम्ही करता का? आणखीन, अँड आय यूज्ड इनफ वॉटर, नॉट मोर नॉट लेस. इनफ वॉटर म्हणजे पुरेसं पाणी मी वापरतो. नॉट मोर खूप जास्त पाणी वाया घालवत नाही, एकदम कमी पाणी नाही, मला जेवढं आवश्यक आहे तेवढं मी वापरतो. आय कॅन ऑइल अँड कोम माय हेअर
ऑन माय ओन. ऑन माय ओन म्हणजे माझं मी माझ्या केसांना तेल लावतो आणि केस विंचरतो. आय कॅन वॉश अँड ड्राय माय हेअर ऑन माय ओन. ऑन माय ओन माझं मी माझे केस स्वतः स्वच्छ धुतो आणि ते सुकवतो. पण हे सगळं 11 वर्षाच्या मुलाला करता आलं पाहिजे. तुम्हाला येतं का हे सगळं? येत असेल तर चांगली गोष्ट आहे. ज्यांना ह्या गोष्टी येत नसतील, स्वच्छ आंघोळ करता येत नसेल, नख नियमितपणे कापत नसेल, तर तुम्ही ते शिकायचे. आता इथे पहा, पॅडी काय म्हणतोय? आय नो यू कॅन डू इट टू, बट डू यू डू इट और डू यू स्टील डिपेंड ऑन युअर मदर? हा पॅडी या बिट्टूला काय म्हणते? मला माहिती आहे तुला हे सगळं येतं, तू करू शकतो. तू करतो का अजूनही तू तुझ्या आईवरच अवलंबून आहे या गोष्टींसाठी? असं हा पॅडी बिट्टूला विचारतोय. म्हणजे तुम्हाला तुमची नख नियमितपणे कापता आली पाहिजेत, स्वच्छ अंघोळ करता आली पाहिजे, पुरेसं पाणी वापरलं पाहिजे, तुम्ही केसांना तेल लावून तुम्हाला विंचरता आले पाहिजेत स्वतःच्या स्वतः, आणि केस धुता आले पाहिजेत स्वच्छ, आणि ते सुकवता सुद्धा आले पाहिजेत. ही कामं तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. पुढे पहा आता, डू यू टेक केअर ऑफ युअर क्लॉथ्स? कपड्यांची काळजी घेता का तुम्ही? तुमच्या कपड्यांची काळजी घेता का? तर कपड्यांची काळजी कशी घ्यायची हे सांगितलेलं आहे. इथे ही जी मुलगी आहे ती आहे तारा, आणि ही कुक्कू आहे पहा. तर त्यांचं संभाषण चाललेलं आहे. ती तारा काय म्हणते कुक्कूला? यू टू कॅन डू ऑल दिस, हॅव यू ट्राईड? तू सुद्धा हे सगळं करू शकतीस, तू प्रयत्न केलायस का कधी? तर पाहता कपड्यांची काळजी कशी घ्यायची. आय कॅन इवन वॉश माय ओन क्लॉथ वेन नेसेसरी. मी आवश्यक तेव्हा माझे स्वतःचे कपडे मी धुवू शकतो. आय वॉश माय अंडर गारमेंट्स एव्हरी डे. मी रोज माझे अंतर्वस्त्रे मी धुते. दुसरं, आय डोंट स्टॅक अप यूज्ड अँड सॉइल्ड क्लॉथ. यूज्ड अँड सॉइल्ड क्लॉथ म्हणजे वापरलेले आणि मळलेले कपडे, त्यांचा मी ढीग करत नाही. स्टॅक अप म्हणजे ढीग करत नाही किंवा ते जमा करून साठवून ठेवत नाही. आय पुट देम इन द वॉशिंग बकेट ऑन टाईम. जे काही मी कपडे वापरलेले आहेत, मळलेले कपडे आहेत माझे, ते सगळे मी वेळच्या वेळी धुवायला टाकतो. आय ब्रश ऑर स्क्रब द सॉइल पार्ट्स विथ सोप बिफोर आय ॲड देम टू द वॉशिंग पाईल. म्हणजे जे कपडे मळलेले आहेत किंवा काही मातीचे डाग वगैरे असतील कपड्यांना, तर ते मी धुवायला टाकण्यापूर्वी जिथे जिथे मळलेले आहेत ते मी ब्रशनं स्वच्छ करतो किंवा घासतो ते, आणि मगच धुवायला टाकतो. आय कॅन हँग द क्लॉथ्स नीटली टू ड्राय ऑन द क्लॉथ लाईन. हँग द क्लॉथ्स नीटली म्हणजे काय? मी व्यवस्थित कपडे वाळायला टाकतो. कसे? तर त्याला ते चुरगळणार नाहीत किंवा तुला चुन्या पडणार नाहीत अशा प्रकारे. विदाउट क्रिसिस म्हणजे काय? चुन्या न पाडता मी ते सुकण्याकरता टांगतो मी. नंतर आय कॅन फोल्ड ऑल क्लॉथ्स नीटली. फोल्ड म्हणजे घडी करणे. इथं पहा घडी करून दाखवलेलं आहे कपड्यांना. आय कॅन फोल्ड ऑल क्लॉथ्स नीटली. मी सगळ्या कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालू शकतो. तर अशा प्रकारे कपड्यांच्या बाबतीत अशी तुम्हाला काळजी घेता आली पाहिजे. पाहता आणखीन कोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत तुम्हाला? पेज नंबर 24. कॅन यू स्विम? कॅन यू स्विम म्हणजे तुम्हाला पोहता येतं का किंवा तुम्ही पोहू शकता का? इथे हे जे पात्र आहे, हा आहे टोटो आणि ही आहे मिया. लक्षात आलं? पाहता 11 वर्षाच्या मुलाला काय आलं पाहिजे? काय म्हणते? आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. मी पोहण्याच्या तलावात पोहू शकतो किंवा पोहू शकते. आय कॅन स्विम इन अ वेल. मी विहिरीत पोहू शकते किंवा पोहू शकतो. आय एम गोइंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग इन धिस इयर. इन धिस इयर यावर्षी. धिस इयर. गोइंग टू लर्न म्हणजे शिकणार आहे. मी यावर्षी फ्री स्टाईल पोहणे म्हणजे मुक्त शैलीने पोहण्याचा एक प्रकार आहे. वेगवेगळे प्रकार असतात पोहण्याचे, त्याच्यामध्ये फ्री स्टाईल हा एक प्रकार आहे.
ते मी शिकणार आहे. आता टोटो काय म्हणते मी याला, हाऊ अबाउट यू, तुझ्याविषयी काय, हो की नाही. आणखीन पहा पुढची गोष्ट, कॅन यू राईड अ बायसिकल. सायकल तुम्ही सायकल चालवू शकता का, म्हणजे तुम्हाला सायकल चालवणं सुद्धा आलं पाहिजे. आय लर्न टू राईड अ बायसिकल वेन आय वॉज 8 years old. मी 8 वर्षाचा असताना सायकल चालवायला शिकलो. आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसिकल. मी आता अधिक मोठी सायकल चालवायला शिकत आहे. लहानपणी तुम्ही पण छोटी सायकल आधी शिकता आणि मग मोठी. पुढे आय एम गोइंग टू लर्न इट इन द वॅकेशन. मी आता मोठी सायकल सुट्टीच्या दिवसात चालवायला शिकणार आहे. म्हणजे तुम्हाला पोहता पण आलं पाहिजे आणि सायकल पण चालवता आली पाहिजे. मोठी सायकल चालवता आली पाहिजे. पोहण्याचे वेगवेगळे प्रकार तुम्ही आत्मसात केले पाहिजेत. आता हा जो पॅडी आहे पहा इथे, तो काय म्हणतोय, आय कॅन राईड माय बायसिकल विदाऊट द बॅलन्सिंग व्हील. म्हणजे सायकलच्या मागच्या चाकाला जे काय आणखीन 2 छोटे छोटे चाक असतात की नाही बॅलन्स करण्यासाठी, त्याच्याशिवाय मी माझी सायकल चालवू शकतो, असं हा पॅडी म्हणतोय. पुढे पहा, आणखीन काय आलं पाहिजे 11 वर्षांच्या मुलांना, तर यू शूड केअर फॉर ॲटलिस्ट 1 प्लांट. यू शूड केअर फॉर ॲटलिस्ट 1 प्लांट. म्हणजे कमीत कमी एका रोपट्याची तरी तुम्ही काळजी घेतली पाहिजे. मग आता इथे जी ही मुलगी आहे तारा आणि हा मिठू आहे पहा. तर तारा काय म्हणते पहा, माय आंट गेव मी धिस लिटल प्लांट. हे जे छोटंसं रोपटं आहे ते या ताराला तिच्या आंटनं म्हणजे काकीनं दिलेलं आहे. मग ती त्याची कशी काळजी घेते, आय वॉटर इट एव्हरी डे. मी रोज त्याला पाणी घालते. आय लूजन द सॉईल अराउंड इट्स रूट्स फ्रॉम टाईम टू टाईम. टाईम टू टाईम म्हणजे वेळेच्या वेळी किंवा वेळोवेळी मी त्याच्या मुळांभोवतींची माती सैल करते. लूजन द सॉईल म्हणजे माती सैल करते. का मुळांभोवतीची माती सैल करायची, तर हवा खेळती राहिली पाहिजे मुळांभोवती आणि मग त्या झाडाची वाढ चांगली होते. नंतर काय काळजी घेते अजून ती, आय ॲड अ लिटल कंपोस्ट टू इट एव्हरी 2 or 3 months. प्रत्येक 2-3 महिन्यांनी त्याला थोडंसं खत मी घालते. म्हणजे अशा प्रकारे झाडांची आपण काळजी घेतली पाहिजे. रोज पाणी घालणं, त्याच्या मुळाभोवताची माती मोकळी करणं, सैल करणं, त्याला 2-3 महिन्यातनं एकदा खत घालणं, अशी काळजी आपण घेतली पाहिजे. तारा काय म्हणते पहा, आय लव्ह माय प्लांट्स लव्ह सनलाईट. मला माझं रोपटं आवडतं आणि माझ्या रोपट्याला सूर्यप्रकाश आवडतो. तर मिठ्ठू काय म्हणतं पहा इथं, डिफरंट प्लांट्स नीड डिफरंट काइंड ऑफ केअर. म्हणजेच काय, वेगवेगळ्या रोपट्यांची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेण्याची गरज असते. आता पुढची कोणती गोष्ट आली पाहिजे तुम्हाला पहा, कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ऑकेजन ऑन युअर ओन. म्हणजे एखाद्या विशेष समारंभाला जायचं असेल तर तुम्ही स्वतः व्यवस्थित तयार होऊन जाता का, हे पण तुम्हाला आलं पाहिजे. आता इथे हे आहे कुक्कू आणि हा जो आहे तो आहे बिट्टू. 2 पात्र दिलेले तिथे, कॅरेक्टर आहेत 2. आता पहा, वेन आय वॉज इन स्टँडर्ड 2nd माय फादर हेल्प मी. मी जेव्हा 2रीत होते तेव्हा माझे वडील मला मदत करायचे आवरायला सगळं, आहे की नाही. कुठे जायचं असेल एखाद्या समारंभासाठी तर व्यवस्थित कपडे वगैरे घालायला आवरण्यासाठी वडील मदत करायचे. बट नाऊ आय कॅन ड्रेस अप ऑन माय ओन माझं मी. पण आता माझे मी सगळं करत आहे, माझा पोशाख मी स्वतःच करते. इवन फॉर अ स्पेशल ऑकेजन. काही खास समारंभाला जायचं असेल तरी माझा पोशाख मी करते. आता ही कुक्कू काय म्हणते पहा बिट्टूला, आर यू प्रेझेंटेबल वेन यू विजिट समवन एल्स. म्हणजे तुम्ही सुद्धा कोणाला भेटायला जाता तेव्हा तुम्ही नीटनेटके असता का, असं ती विचारते. म्हणजे तुम्हाला रोपट्याची काळजी घेता आली पाहिजे आणि कुठे समारंभाला जायचं असेल तर स्वतः तयार होऊन जाता येणं गरजेचं आहे.
पुढे पहा, पेज नंबर 25. कॅन यू कन्वे ॲन ओरल मेसेज टू समवन करेक्टली. म्हणजे काय, तर तुम्ही कोणाला तरी तोंडी निरोप योग्य प्रकारे कळवू शकता का. तोंडी निरोप तुम्ही पोहोचू शकता किंवा देऊ शकता का. काही तोंडी निरोप सांगितला असेल तर तो तुम्हाला देता येतो का. पहा काय, राईट अ रिसेंट मेसेज दॅट यू पास्ड ऑन. म्हणजे पुढील ठिकाणी तुम्ही आत्ता एवढ्यात सध्या कोणता निरोप पाठवला आहे का, तर तो तुम्ही लिहायचा आहे. यू मे राईट द मेसेज इन युअर मदर टंग. तुमच्या मातृभाषेत सुद्धा तुम्ही मराठीमध्ये लिहिलं तरी चालेल. आता कुठं कुठं निरोप देऊ शकता तुम्ही. ॲट होम म्हणजे घरी काय निरोप तोंडी दिला आहे का. इन स्कूल शाळेत काय तोंडी निरोप दिला आहे का. आणि बिटवीन फ्रेंड्स मित्रांना किंवा मित्राला काय निरोप दिला आहे का. तर घरी काय निरोप देऊ शकतो आपण. समजा तुम्ही शाळेत आहात किंवा मित्रांबरोबर कुठे खेळायला गेले तर तुम्ही काय म्हणाल की आज मी मित्राबरोबर क्रिकेट खेळत आहे त्यामुळे मला जरा यायला उशीर होईल, असा घरी निरोप देऊ शकता. किंवा शाळेत काय निरोप देऊ शकता की मला म्हणजे काकांची इथे आमची पूजा आहे तिथे मी जाणार आहे त्यामुळे मी शाळेत येऊ शकणार नाही, असा तोंडी निरोप तुम्ही देऊ शकता. मित्राला काय निरोप तोंडी देऊ शकता की उद्या सकाळी 8 वाजता ये माझ्या घरी, आपण मिळून अभ्यास करू, असे तोंडी निरोप तुम्हाला देता आले पाहिजे. पुढे पहा, यू मस्ट नो हाऊ टू सो. सो म्हणजे काय, शिवणकाम करणे आहे की नाही. शिवणकाम कसे करावे हे तुम्हाला माहीत असलेच पाहिजे. तसेच आहे. मग काय काय आलं पाहिजे तुम्हाला. तर पहिलं, आय कॅन थ्रेड अ नीडल. थ्रेड अ नीडल म्हणजे सुईत दोरावणे. मी सुईत दोरावू शकते. आय पुट अ नॉट इन द थ्रेड वेन आय स्ट्रिंग फ्लॉवर्स ऑर बीड्स. पुट अ नॉट म्हणजे गाठ मारणे, दोऱ्याला शेवटी गाठ मारणे. जेव्हा मी दोऱ्यामध्ये फुलं किंवा मणी ओवते तेव्हा मी दोऱ्याला गाठ मारते. आय कॅन मेक दीज स्टिचेस. कोणकोणते टाके किंवा कोणकोणते टाके मी वापरू शकते, तर रनिंग स्टिच, त्यानंतर बॅक स्टिच. आय कॅन ऑल्सो हेम द बॉर्डर. आता रनिंग स्टिच म्हणजे काय, तर हे पहा धावते टाके इथं आहेत. त्याच्यानंतर बॅक स्टिच म्हणजे सुई मागे घेऊन परत पुढे काढणे, त्याला बॅक स्टिच म्हणतात. आणि इथं हेम दाखवलेले पहा, कापडाच्या कडेला दुमड घालायची, त्याला हेम म्हणतात. हे टाके आपल्याला आले पाहिजे. आय कॅन सो अप अ टियर इन माय क्लॉथ्स. सो अप अ टियर म्हणजे काय, माझं फाटलेलं जे काही कापड आहे ते मी शिवू शकते. आय कॅन इवन सो अ बटन. मी बटन पण लावू शकते. नंतर देर इज अ स्टिच कॉल्ड बटन होल स्टिच. बटनाच्या काजाचा जो टाका आहे त्या नावाचा एक टाका असतो. वन्स आय मेड अ हँकरचीफ. हँकरचीफ हातरुमाल. बाय सोविंग द एजेस ऑफ अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ. एका चौरसाकृती कापडाच्या तुकड्याचे काठ शिवून मी माझा हातरुमाल तयार केलेला आहे. म्हणजे तुम्हाला हे शिवणकामसुद्धा करता आलं पाहिजे. इथं ही तारा काय म्हणते पहा, आय मेड अ सिम्पल बॅग. पहा तिने जे बॅग अडकवली की नाही ती तिनं स्वतः तयार केलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला 11 वर्षाचे तुम्ही आहात म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पहिलं काय तुम्हाला आलं पाहिजे, तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता आली पाहिजे. कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन. आरोग्याची काळजी घेता आली पाहिजे. नंतर डू यू टेक केअर ऑफ युअर क्लॉथ्स. तुम्हाला तुमच्या कपड्यांची काळजी घेता आली पाहिजे. पोहता आलं पाहिजे तुम्हाला. सायकल चालवता आली पाहिजे. एखाद्या रोपट्याची काळजी घेता आली पाहिजे. विशेष समारंभाला कुठे जायचं असेल तर तुम्हाला तयार होता आलं पाहिजे. त्याचबरोबर तोंडी निरोप देता आला पाहिजे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी. आणि हे धाग्यांचे जे काही टाक्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत ते सुद्धा तुम्हाला आले पाहिजेत. लक्षात आलं. धन्यवाद.